नाशिकमध्ये होणाऱ्या 2026 सालच्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाकडून आता सुरू करण्यात आलेली आहे। कोट्यवधी रुपयांची मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली जाते आहे। मात्र प्रत्यक्षात ज्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळ्यात सर्वाधिक भाविक येणार आहेत त्या तपोवन परिसरात मी सध्या उभा आहे आणि त्या ठिकाणची परिस्थिती ही विदारक आहे, भयावह आहे। आपण ज्या तपोवन परिसरात उभे आहोत त्याच तपोवन परिसरामध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दरम्यान लाखो भाविक येऊन या ठिकाणच्या गोदावरीमध्ये स्नान करणार आहेत। फक्त भाविकच नाहीत तर देशभरातून येणारे साधू महंत जे आहेत ते देखील या ठिकाणी गोदामाईचं दर्शन घेण्यासाठी, गोदामाईचं पवित्र तीर्थ घेण्यासाठी आणि या ठिकाणी स्नान करण्यासाठी येणार आहेत। मात्र आत्ता जर आपण या ठिकाणची परिस्थिती बघितली तर आपल्याला लक्षात येईल की गोदावरीचा हा प्रवाह किती भयानक पद्धतीने दूषित झालेला आहे। मलजलयुक्त पाणी जे आहे ते थेट गोदावरीत मिसळलं जात आहे। या परिसरात असलेले STP अर्थात मलजल निस्सरण केंद्र जे आहेत ते पूर्णपणे कार्यक्षम नाही आहेत। त्या ठिकाणी जे दूषित पाणी मलजल निस्सरण केंद्रांमध्ये जात आहेत ते तसंच बाहेर पडत आहे आणि गोदावरीत मिसळत आहे आणि त्यामुळे असं फेसाळलेलं केमिकलयुक्त आणि पूर्णपणे दूषित पाणी सध्या गोदावरीच्या या संपूर्ण पवित्र डोहात एकत्र केलं जात आहे। एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामं होतील असं सांगितलं जात आहे, रस्ते मोठाले होतील असं सांगितलं जात आहे। मात्र प्रत्यक्ष ज्या गोदावरीच्या पवित्र डोहात सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू महंत आणि लाखो भाविक स्नान करणार आहेत त्या गोदावरीच्या प्रदूषणाबाबत प्रशासन नेमकं कामाला कधी सुरुवात करणार असा प्रश्न आता नाशिककर उपस्थित करतायत। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।